आत्ता भाजपाचं उद्या आंदोलन आहे, तुम्ही कसं बघता कालच्या आंदोलनाचं? कसलं आंदोलन आहे? भाजपाचं उद्या धरणं आपल्या जिल्हाधिकाऱ्याला त्यांचा मोर्चा आहे. तुम्ही आता बोलला होता की शिंगाडे मोर्चात त्यांनी तुमचा आरोप केला होता आणि त्याच ते शांत बसलेले आहेत, कसं म्हणाल तुम्ही? मोर्चा काढणं त्यांचं कामच आहे, पण मोर्चा काढत असताना त्यांनी केळीच्या बाबतीमध्ये जे जळगाव जिल्ह्यामध्ये भांडवल केलं आहे, ट्रिगर सिस्टम आणि विम्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे 4 वेळेस आमच्या राज्याने पाठपुरावा केला. कृषी मंत्र्यांबरोबर आमदार शिरीष चौधरी आणि आमची सगळ्यांची बैठक झाली. जे केळी बेल्टचे आमदार होते त्यांची बैठक झाली. तर त्या बैठकीत हे सांगण्यात आलं की केंद्राला विनंती वारंवार केल्यानंतर सुद्धा केंद्राने सांगितलं की यावर्षी ते नियम बदलवता येणार नाही. एकीकडे जे खासदार आता मोर्चा काढण्याचं म्हणताय, जे भाजपवाले मोर्चा काढण्याचं म्हणतात, त्यांनी मोर्चा काढण्यापेक्षा त्यांचे जे पंतप्रधान साहेब आहेत किंवा आपले पंतप्रधान साहेब आहेत त्यांना विनंती करावी की जे पूर्वीचे निकष आहे ते लावले तर हा मोर्चा काढण्याची गरज पडणार नाही. त्यांना माहिती आहे 1 डिसेंबरला आमची सगळी कापसाची केंद्र, बियाण्याची आपल्या बाकी केंद्र चालू होत आहे. ते काहीतरी करून क्रेडिट मिळावं. आणि हे तर आम्ही मागच्या वेळेस जवळपास 15,000 कोटी रुपये तोटा सरकारने काढला. मकी खरेदी केली, कपाशी खरेदी केली आणि यांनी आता हे पाहिलं आहे की 1 तारखेला ऑटोमॅटिक सुरू होतं आहे केंद्र, म्हणून आता हा मोर्चा काढायचा ना आमच्यामुळे ही केंद्र सुरू झाली. ही टिमकी वाजवण्याकरताचा कार्यक्रम आहे. लांडगे खासदारांनी आरोप केलेला आहे की बा शिंगाडे मोर्चा काढणारे आता सोंगाडे झाले, म्हणून त्यांना माहिती आहे तमाशामधला सोंगाड्या चांगला असला तर तो चांगल्या नाचाला नाचवू शकतो. मी शिवसेनेचा सोंगाड्या आहे, या भाजपच्या खासदाराला नाच्यासारखा मी नाचवणारा माणूस आहे. मग या एकीकडे आपण बघतोय की आपण केंद्राकडे बोट दाखवत आहेत, तिकडचे लोक आपल्याकडे. त्यांनी माझ्या स्टेजवर यावं आणि मला बोलून दाखवावं की राज्याने पाठपुरावा केला नाही, मी आमदार मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे. म्हणजे बाबा हे जे नियम बदलवले तर त्यांनी फक्त जाऊन पुढच्या वर्षी जे करणारे नियम आहे ते पुढच्या वर्षी न करता जैसे ते करावे. एवढं जरी केंद्राने आम्हाला उत्तर दिलं असतं तर राज्याला 1 लाख रुपयाचा विम्याचा कार्ड असेल तर 65,000 रुपये भरावे लागणार आहे. म्हणजे 1 लाखाकरता कोणी 65,000 रुपये भरणार आहे काय? हे सांगायचं आता हे सांगत नाही ते गणित बाहेर, हे सांगितलं पाहिजे त्यांनी. आणि विनाकारण काहीतरी बोलताय. अरे तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमची बॉम्ब तिकडे पाडा ना, इथे काय लोकांना उल्लू बनवत आहे मतदान करता. आणि मला तरी वाटतं की आता हे फडफड आहे नुसती, बाकी काही नाही आहे. मग तुम्ही आता बोलला तुम्ही तुमच्या कालच्या मोर्चामध्ये भाजपचा लांडगे हा शब्द वापरला, कसं म्हणा तुम्ही? काय म्हणते लांडगे काय? अरे वाघाला लांडगे म्हणणाऱ्याची हिंमत तरी आहे का? समोर